वाईट. बंटी दीक्षितच्या फळीतनं हा पहिला रन येतोय आणि तो आपलं खातं उघडताना दिसतोय. ऋषिकेश पहिल्यांदाच सामोरा जातोय तो सुयोग करता. चांगला चेंडू, दोघांनीही एक एक धाव काढून धावांना सुरुवात केलेली आहे. अगदी छोट्या छोट्या अंतरावरनं धावा काढतायत दोन्ही फलंदाज आणि त्यांनी पहिल्यापासूनच धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. युनिव्हर्सल 11 आणि इथे मात्र ऋषिकेश जोशी आउट होत आहेत. एक धाव रोहन देशपांडे मैदानावर जात आहेत. 1647 धावा यांच्या खात्यावर आहेत आणि आज यांच्या खात्यावर किती धावा जमा करतात बघूया. या स्पर्धेमध्ये ब्राह्मण प्रीमियर लीग सीझन 5 अप्रतिम चेंडू. यष्टीरक्षकानं मात्र त्याचं कार्य या ठिकाणी तळीस नेलं. धाव मिळालेलं नाहीये. शेवटच्या चेंडूला घेऊन निघतायत ते सुयोग. एका षटकाच्या समाप्तीवर एकूण धावसंख्या 4, एक गडी बाद. बंटी दीक्षित यांनी आपलं खातं उघडलंय. 2 चेंडूत 2 धावा. त्यांचा स्ट्राईक रन रेट 100चा. सहा फूट. क्या बात है. 6 फूट 4 इंच हाईट असलेला हा गोलंदाज अगदी पहिल्याच चेंडूवर त्यांनी एक मोठी विकेट घेतली. ती बंटी दीक्षितची. बंटी दीक्षितला नवीन फलंदाज मैदानावर जातो लौकिक कुलकर्णी. त्याला त्याच्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल आणि त्याचा नाव लौकिक वाढवावा लागेल. लौकिक आज 4थ्या क्रमांकावर जातोय फलंदाजी करण्याकरता.
ज्यांनी आता झेल घेतला सुजय जोशी, आपण ब्रह्मचे को स्पॉन्सर आहात आणि आपण नेहमीच आपलं सहकार्य असतं ब्राह्मण प्रीमियर लीगला आणि ब्रह्मयुगाला. लौकिक अपील केली जाते, पण मात्र त्या अपीलमध्ये एवढा जीव नाही आहे. याला निर्जीव अपील म्हटलं जातं. दोघांनाही खातं उघडणं बाकी आहे. केवळ 4 धावांवर 2 गडी बाद. केवळ 1 धाव मिळेल आणि 5 धावा या ठिकाणी युनिव्हर्सल 11च्या होताना दिसत आहेत. तुम्ही का उशीर आला? उत्तम ताळमेळ दोघांच्या मध्ये. 7 धावा 2 गडी बाद आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत. रोहन देशपांडे 2 धावा तर लौकिक कुलकर्णी 1 धाव. साऊंड वाले पलीकडे वर झाले का? नाही ना. अच्छा, डावा उजवा असला की हा प्रॉब्लेम असतो या ठिकाणी अगदी सोपा झेल होता आणि इथं मात्र बाद होणं गरजेचं होतं. सर कोणी सुयोगकडनं हा झेल सुटला. सुयोग हर्सुलकर आहेत त्या ठिकाणी. सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले. दोनच आहेत.
18 धावात 4 गडी बाद 3 षटकांचा खेळ संपलाय. खरं तर हा धक्कादायक निकाल आपल्याला बघायला मिळतोय. उत्तम फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ युनिव्हर्सल 11 सध्या मात्र 18 धावांमध्ये आपले 4 उत्तम फलंदाज गमावून बसलेला आहे. हॅलो. या दरम्यान अजून एक चौकार आपल्याला बघायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्यानं धावा होतील त्या 36 धावा कमी नाहीत.
या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. छत्तीसवर 4. वाह, अप्रतिम चेंडू ऑफस्टिकवरनं बाहेर निघालेला एस टी रक्षकाच्या जाळ्यात येऊन बसला आणि एस टी रक्षक परत चेंडू करतोय तो गोलंदाजाला. गोलंदाजी करतायत प्रवीण नाईक. ढकललेला चेंडू कव्हरच्या दिशेला, पण मात्र एक धाव निश्चित मिळेल आणि एकेरी दुहेरी धावांनी या ठिकाणी धावा थोड्या थोड्या वाढताना दिसत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीवर एकूण धावसंख्या 37 आणि 4 गडी बाद. दादा एक चम्मच तिकडे पडशी ना, तुटेल खुर्ची, खुर्ची तुटेल. हल्ली खुर्च्या तुटायचं प्रमाण खूप वाढलंय. वाह, चांगला फटका आणि तितकंच उत्तम क्षेत्ररक्षण. गोलंदाजी करतायत सुयोग. त्यांनी याआधी एक षटक टाकलं होतं, 4 धावा दिल्या होत्या आणि मात्र इथं त्यांची ही एक धाव येते म्हणजे 1.1 मध्ये 5 धावा दिल्यात. एक गडी मात्र त्यांना टिपता आलेला होता. इथे युनिव्हर्सल 11च्या मोठ्या फलंदाजांना स्कोर उभा करता आला नाही, पण मात्र तळाचे फलंदाज चांगला प्रयत्न करतायत स्कोर उभारण्याचा. त्यात लौकिक कुलकर्णीचे 18 धावा. हो, क्षेत्ररक्षणात थोडी चूक आणि चेंडू सीमारेषा ओलांडून जातोय तो 4 धावांकरता. चांगला फटका मारलाय आणि केवळ एक धाव या ठिकाणी येताना दिसते. 44-4, 4.4. खूप सुंदर आकडा आलेला आहे. 44-4, 4.4. सुयोग एक धाव. आणि इथे मात्र एक चांगलं षटक संपताना दिसतंय. 5 षटकांच्या समाप्तीवर एकूण धावा 45.
सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी. 5 षटकाच्या समाप्तीवर 45. साधारणपणे जर अजून त्यांनी 45 धावा केल्या तर 90 धावा चेस करणं खूप मुश्किल होतं या ठिकाणी. शुभम गोसावी गोलंदाजी करण्याकरता त्यांना त्यांच्या पहिल्या चेंडूवर बळी मिळवता आला होता, खेळाडू बाद केला होता आणि आता त्यांची वैयक्तिक दुसरी 6 धावा देत त्यांनी एक गडी बाद केला होता. ऑन साईडला खेळलेला चेंडू 2 धावांकरता धावण्याची मनीषा आहे. चुकीच्या ठिकाणी थ्रो, अन्यथा या ठिकाणी थोडा धोका होता, धोका मात्र टळलेला आहे. आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तो लौकिक कुलकर्णी. 13 मध्ये 19. डावखुरा फलंदाज लौकिक. स्टेप आउटून बाहेर आलेला खेळाडू. 1 धाव मिळाली. एकेरी दुहेरी धावा सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याच्याने धावसंख्याही पुढे पुढे जात असते. अपील केली जाते पण त्यात एवढा जीव नाही, निर्जीव अपील. धावून गेले. दोघांमधलं अंडरस्टँडिंग पॉवर खूप सुंदर. आणि या दरम्यान 1 धाव आपल्या खात्यावर युनिव्हर्सल 11 घेताना दिसत आहेत. लेग बायचा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय. 48 वर 4. आणि ज्यावेळेस विकेट्स पडल्या होत्या असं वाटत होतं की 18 वर 3 विकेट्स पडल्यात, तर आता युनिव्हर्सलला मात्र धावा करणं थोडं मुश्किल वाटत होतं, पण असं झालं नाही. या ठिकाणी लौकिक एक अलौकिक कामगिरी करतोय आपल्या संघाकरता. चांगला चेंडू. शुभम गोसावी
उंच पुरे खेळाडू ते त्यांच्या उंचीचा पूर्ण फायदा घेताना दिसत आहेत. एक चान्स होता, तो कन्वर्ट करता आला नाही, पण मात्र शतरक्षण उत्तम, केवळ एक धाव. आणि या ठिकाणी गोसावींचं 2 षटकं संपलीत, केवळ 9 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केला. युनिव्हर्सल 6 षटकांनंतर 49 धावा, 4 गडी बाद. बॉलिंग करण्याकरता कोणाला बोलवलं जातंय बघूया. गणेश पाटील यांना बोलवलंय 7व्या षटकाकरता. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लौकिकच्या 21 आणि केतन शर्माच्या 7 धावा. उत्तम चेंडू, चांगला चेंडू. गणेश पाटील आपलं वैयक्तिक पहिलं षटक करतायत. बीट केलं त्यांनी. एस टी रक्षकाने आपलं कार्य पूर्णपणे पार पाडलं आणि चेंडू जातोय तो गोलंदाज गणेश पाटील यांच्याकडे. शुभम गोसावी 2 षटकं टाकलीत, 9 धावा दिल्यात. अजूनही स्कोर 49 वर स्थिरावलेला आहे आणि इथे मात्र 50 धावा पूर्ण होत आहेत त्या युनिव्हर्सल संघाच्या. केतन शर्मा तयार होत आहेत फलंदाजी करण्याकरता. हवेत खेळलेला फटका 1 बाउन्स उचलला, परत केला, केवळ 1 धाव. भिरकवण्याचा प्रयत्न केला, त्या नादात दोघांमध्ये चांगलं ताळमेळ. गणेश पाटील हवेत खेळलेला फटका काही काळ, पण मात्र केवळ 1 धाव घेण्यापासून थांबू शकत नाही. 7 षटकांच्या समाप्तीवर 53 धावा, 4 गडी बाद. लौकिक 22 चेंडूत आणि केतन शर्मा जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत.
सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत अनुभवांची पूर्णता. साहिल कुलकर्णी 42 मॅचेसमध्ये केवळ 11 विकेट यांच्याकडे आहेत, पण मात्र चांगली गोलंदाजी करतात. फलंदाजी करता पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे 8व्या षटकात. 3 शतरक्षक केवळ 30 यार्डच्या बाहेर. बाकीच्यांना आत राहणं अनिवार्य आहे. आणि साहिल कुलकर्णी एक उत्तम चेंडू वाईड म्हटलं त्यांनी, थोडा लेट डिसिजन आला. साहिल संध्याकाळच्या सत्रात भरपूर हवा चालत असते. चार धावांकरता चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल आणि थांबलेल्या धावा मात्र गती पकडताना दिसत आहेत. या धावा या ठिकाणी होतील 58, 4 गडी बाद. दोन धावा. एकूण धावसंख्या झाली 60 आणि इथे एकंदरीत स्कोर मात्र हा 90च्या आसपास जाताना दिसतोय. मी आपल्याला सांगितलं की 90 धावा क्रॉस करणं, चेसिंग करणं खूप मुश्किल आहे. एक धाव. संधी मिळाली त्याचं सोनं करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. आलेला मोका मात्र ते सोडत नाहीये. प्रयत्न आहे धावा जमा करण्याचा आणि तो आपल्याला करताना दिसत आहेत पॉवर ओव्हरमध्ये. केतन शर्माच्या 15, लौकिकच्या 22. बाहेर आणि वाईट. विकेट जाण्याची शक्यता होती पण मात्र असं घडलं नाही. त्यांनी पावलं मागे ओढलीत. लौकिक पुन्हा त्याच ठिकाणी 22. चांगला फटका. मिडल स्टिकवर येणारा चेंडू त्यांनी खेळून काढला. 2 धावांकरता धावून गेलेत. लौकिकच्या धावा 24. 22 चेंडूंच्या साह्यानं त्यानं 24 धावा आपल्या खात्यावर जमा केल्या आहेत. या ठिकाणी एकूण धावसंख्या 64. पुन्हा धावून गेलेत आणि इथे मात्र आत्महत्या करताना दिसतोय फलंदाज आणि गडी बाद होतोय 5वा.
चांगला फटका, 2 धावा मिळायला पाहिजेत आणि हो धावलेत ते. याआधीच विकेट गमावलेली म्हणून ते तो प्रयत्न करणार नाहीत. केवळ 1 धाव. मोठा फटका आणि या 6 धावांकरता चेंडू सीमारेषेवरनं लँड होतोय. आउट. अजून एक विकेट जाताना दिसते. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. केवळ 1 धाव मिळेल. शेवटच्या क्षणामध्ये काही फलंदाजांनी नांग्या टाकल्या आणि धावा मात्र ह्या कमी होताना दिसत आहेत जिथं फटकेबाजी होत होती. एकाच्या जागेवर 2 धावा आल्यात. केवळ 1 धाव मिळेल आणि इथे 9 षटकांचा खेळ संपतोय. त्यावेळेस एकूण धावसंख्या 77, 6 गडी बाद. दोन्ही खेळाडूंच्या 3 आणि 2 अशा धावा आहेत. इथे एकंदरीत कयास लावला जातो 90 धावांच्या आसपास. बघू शेवटच्या 6 चेंडूंमध्ये काय होतंय ते. चेंडू प्रवीणच्या हातात सोपवलाय. एक वेगळा शॉट खेळायचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर गेलेत आणि चेंडू त्यांना फाईन लेगच्या दिशेला खेळायची इच्छा होती पण मात्र चेंडू त्यांच्या फळीवर येण्याकरता तयार नव्हता. बाकी काम यष्टीरक्षकानं केलं. यानंतर केवळ 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. हे 5 चेंडू ठरवतील की धावा किती करायच्यात इनवर संघाच्या अगेन्स्टमध्ये. ब्रह्मयुगकडनं आणि इथे मात्र यष्टीरक्षकानं आपली उत्तम कामगिरी केली. 7 गडी बाद.
पुन्हा एक गडी बाद. धन्यवाद. आपण ब्रह्मयुग आपण 45 मिनिटाच्या आत आपलं 10 षटकांचा स्पेल संपवतायत. सगळ्याच संघांकडनं ही अपेक्षा आहे. आणि मोक्याच्या क्षणी या 4 धावा खूप काही सांगतायत. दुर्गेश 4 धावांनी आपलं खातं उघडले दुर्गेशने आणि एकूण धावसंख्या 81. कडक स्ट्रोक. पुन्हा 2 धावा होतील आणि दुर्गेश मैदानावर गेल्यानंतर त्यांचा स्ट्राईक रन रेट 300चा 6 धावा केवळ 2 चेंडू खेळून. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. आणि इथे मात्र गडी बाद होतोय. ज्यावेळेस 2 धावा आल्यात म्हणजे एकूण धावा झाल्यात त्या 85 आणि 86 धावांचं टार्गेट दिलेलं आहे आपल्याला जिंकण्याकरता. धन्यवाद. दोन्ही संघ खूप सुंदर कोऑपरेशन करतायत. कृपया लवकर मैदानात यावं आणि लगेचच सामना सुरू करावा.
विकेट जाते या ठिकाणी आणि ब्रह्मयुग फायटर्सला पहिला गडी बाद होतोय. केवळ पंचेचाळीस मिनिटाच्या आत आपल्याला इनिंग संपवायची आहे. त्याकरता दोन्ही कर्णधार आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा. बंटी दीक्षित यांचा चांगला स्पेल पहिल्याच षटकातला. 4 धावा देत एक गडी बाद केलाय. अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि त्या चेंडूचा सामना करण्याकरता श्रवण कुलकर्णी. थोडे नाराज, पण चांगलं षटक. केवळ 4 धावा देत बंटीने आपलं षटक संपवलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 4 धावांवर एक गडी बाद. सर बॉलर. ओके. कमलेश मिसार. 11 धावा देत 3 गडी बाद केलेले हे यांच्या आयुष्यातलं सगळ्यात उत्तम विश्लेषण आहे. आणि आता पुढे काय करतात ते बघूया. मोठा फटका, 6 धावा. त्यांनी सांगितलं आर या पारची लढाई करायची म्हटल्यानंतर चेंडू आला की त्याच्यावर प्रहार करायचा आहे अशी कदाचित त्यांची नीती असावी. आणि दुसऱ्या षटकाचा पहिलाच कमलेशला लगवलेला हा खणखणीत षटकार. अकरा.
आणि गडी बाद झालेला आहे. या ठिकाणी दुसरा गडी केवळ 11 धावांवर दुसरा गडी बाद होतोय. त्याला विश्वास बसला नाही की मी आऊट झालो की नाही म्हणून. खूप वेळपर्यंत स्वतःकडे पाहिलं. श्रवण कुलकर्णी केवळ 2 धावा काढून बाद होऊन परत येत आहेत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. कमलेश मात्र उत्तम गोलंदाजी करतायत. 7 धावा जरी त्यांना षटकार लागला तरी मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण मिळवलं आणि गडी बाद केला. कडक स्ट्रोक, उत्तम शतरक्षण. क्या बात है, छान. दोन चेंडू शिल्लक या षटकातले अजून. ब्रह्मयुग फायटर्स फायटिंग करतात पहिल्या षटकापासूनच, कारण त्यांच्याकडनं 2 गडी गमावलेत. हीच अवस्था गोलंदाजी करणाऱ्या संघाची सुद्धा होती. या षटकाचा अजून 1 चेंडू शिल्लक. धावा आणि चेंडू याच्यातलं काही जास्त अंतर नाहीये. 49 मध्ये 74 करायचे. हवेत चेंडू आणि हा झेल दुर्गेशकडे दिला. 12 वर 3. तीन गडी बाद. मिहीर आलेले आहेत नवीन फलंदाज. त्यांना अजून आपलं खातं उघडायचंय. ब्रह्मयुग फायटर्स 2 षटकाच्या समाप्तीवर 3 गडी बाद, 12 धावा आणि गणेश पाटील यांनी 1 धाव काढली. तर मिहीर यांना आपलं खातं उघडणं बाकी आहे. गोलंदाजी करण्याकरता बंटी दीक्षित पुन्हा येत आहेत. आपला स्पेल पूर्ण करून घेत आहेत बंटी. कडक 6 होतील. जी हां, हवा सांगते की या 6 धावा.
खणखणीत षटकार गणेश पाटील यांच्या फळीतनं त्यांच्या वैयक्तिक धावा 7, संघाची धावसंख्या 18. मी आपल्याला सांगतोय की गोलंदाजी करणाऱ्या संघाची सुद्धा अवस्था अशीच होती, म्हणजे आपण सामना कुठल्याही क्षणी टर्न करू शकतात आणि गणेश पाटील मात्र आज आक्रमक रूप घेताना दिसत आहेत. खूप बाहेर जाणार चेंडू, त्याचा पाठलाग केला, वाईट. कडक, पुन्हा 6. क्या बात आहे. खूप दूरवर जाणारा चेंडू, त्याला जाण्याकरता चेंडू आणण्याकरता कोणीतरी त्या ठिकाणी पाहिजे आहेत, ते मदत करतील निश्चितच आपल्याला. सर बॉल आला परत, धन्यवाद. 2 षटकार सांगतायत गणेश पाटलांचे की पाटील आज मानायला तयार नाही आहेत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी बॉल पाहिजे का? दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. पांडे सर, पांडे सर, बॉलर बदली गेला का? नाही ना, 4 चेंडू बाकी आहेत अजून. वो वहां पर बताएंगे. जबरदस्त फटका, पण मात्र इथे विकेट जाताना दिसते. ती चौथी, केवळ 26 धावांवर. फटकेबाजीला सुरुवात केली होती, गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं आणि त्यानंतर मात्र परिवर्तनाच्या लाटेत या ठिकाणी विकेट घेण्यात यशस्वी विक्की देशपांडे. आणि इथे धावा होत आहेत त्या 26वर 4.
या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. साहिल मैदानावर जात आहेत. साहिलला अजून आपलं खातं उघडणं बाकी आहे. दोघांमध्ये चर्चा होते. साहिल आणि गणेश. चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. धाव केवळ एक मिळेल आणि या एका धावीने धावसंख्या होते ती 27. 4 गडी बाद. अजूनही क्रिकेट हा संपत नसतो, कारण पाटलांच्या फळीतनं जे खणखणीत षटकार पाहिलेत ते काहीतरी वेगळं दाखवून जात आहेत, कारण त्यांच्या 14 धावा 2 षटकार आहेत. सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण मात्र चेंडू फळीवर आला नाही. एसटीच्या पाठीमागे बंटी दीक्षित उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. इशांत राय. हलकासा टॅप. 2 धावा मिळायला पाहिजे आणि धावून गेले 2 धावांकरता. मध्ये 57 करायचे आहेत. एवढं मोठं टार्गेट नाही आहे. उत्तम फटका. लॉंग ऑफच्या दिशेला जाणारा हा चेंडू 1 धाव देऊन जातोय फलंदाजाच्या खात्यावर आणि संघाची धावसंख्या 30 होते. त्यावेळेस 4 गडी बाद होत आहेत. 3.3 ओव्हर. चांगल्या धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. त्यांचा सध्या तरी 8.57चा रन रेट आहे आणि हा रन रेट पुरेसा आहे त्यांना जिंकण्याकरता. गणेश पाटील. आज मात्र गणेश उत्तम खेळ करतायत स्वतः करता आणि आपल्या संघाकरता. त्यांची धावसंख्या 15. मोठा स्ट्रोक लावायचा होता, पण मात्र चेंडू त्यांच्या फळीवर आला नाही. इशांत राय नाचवतात ते आपल्या गोलंदाजीनं फलंदाजांना. त्यांनी आतापर्यंत 4 धावा दिल्यात आणि त्यांचा शेवटचा चेंडू घेऊन तयार होत आहेत गोलंदाजी करण्याकरता. हातात सरळ आणि 5वा गडी बाद होतोय. साहिल कुलकर्णीला मात्र पाहिजे तशी धावसंख्या उभारता आलेली नाही आहे. तो 5 चेंडूत 4 धावा काढून परततोय तंबूत आणि त्याची जागा भरून काढण्याकरता नवीन फलंदाज
गोलंदाजी करतायत आणि 5व्या षटकाला प्रारंभ. गणेश, श्री गणेशा 6 रन. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. डिफेन्स खेळायचा नाही असं ठरवलेलं आहे एकंदरीत. आलेल्या चेंडूवर कडक प्रहार करायचा प्रयत्न करतायत. मोठा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक खाली आणि इथे अजून एक गडी बाद होतोय तो. 7 गडी बाद 38 वर.
विकेट घालवत आहेत. यानंतर सुजय जोशी मैदानावर जात आहेत. बँक अधिकारी आहेत. बॉलिंग करण्याकरता केतन शर्मांकडे चेंडू सोपवला जाते. काल केतन शर्मांनी खूप सुंदर गोलंदाजी केली होती, फलंदाजी सुद्धा केलेली होती. केतन शर्मा टकललेला चेंडू केवळ पॉइंट आणि कव्हरच्या दिशेला जाणारा चेंडू. एक धाव देऊन जातोय तो ब्रह्मयुग फायटर्सला. केवळ एक धाव. क्या बात आहे, सुंदर चेंडू. अपील केली जाते पण मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलं. पुन्हा एकदा केतन शर्मा गोलंदाजीच्या मार्गावर. 6वं षटक चाललंय. 7 गडी बाद आहेत, 3 गडी शिल्लक आहेत आणि इथून मात्र खेळाची थोडी हवा निघून गेल्यासारखी वाटते. पण कुठलाही फलंदाज कधी पण आक्रमक रूप धारण करू शकतो किंवा गोलंदाज मात्र सामन्याचं चित्र पालटू शकतो. ऑन साईडला ढकललेला चेंडू. 2 धावांकरता धावतायत आणि इथे आत्महत्या करणं असं म्हणतात आणि ती झाली. 8 गडी बाद. स्थिर होता आलेलं नाहीये. त्यांनी एकतर्फी आपली बाजू लावून धरली होती. त्यांची विकेट पडल्यानंतर यांच्या जवळपास ब्रह्मयुग फायटरच्या आशा थोडा संपुष्टात आल्यासारख्या वाटत आहेत. 41 वर 8 आणि 6वं षटक चाललंय. त्याचे 2 चेंडू शिल्लक आहेत. केतन शर्मा गोलंदाजी करतायत. प्रशांत गाडगीळ. केतन शर्माच्या समोर 2 चेंडू शिल्लक आहेत त्यांचे या षटकातले. कार्पेट शॉट खेळलाय. 1 धाव मिळेल निश्चित आणि स्ट्राईक बदलते. प्रशांतने मात्र आपलं खातं उघडलंय. सुजय जोशी या ठिकाणी फलंदाजी करण्याकरता.
त्यांनी 2 धावा काढून आपलं खातं ओपन केलेलं होतं आणि पुन्हा स्ट्राईक घेत आहेत ते केतन शर्माच्या समोर. याबरोबर 6 षटकांचा खेळ संपतोय. एकूण धावसंख्या 42. चेंडू शिल्लक आहे 24. धावा पाहिजेत 44. कमलेश मिसार अप्रतिम चेंडू कमलेशचा. एक चांगला फटका आहे. 2 धावांकरता धावायचे, पण मात्र त्यांनी नकार दिला कारण आपण आधीच 8 गडी गमावून बसलोय. सातवं षटक चाललंय आणि 43 धावा आहेत फक्त. गणित थोडं अवघड होताना दिसतंय. पाठलाग करायचा प्रयत्न केला पण मात्र बाकी काम बंटी दीक्षित एसटीच्या पाठीमागे सुंदर करतायत आणि ईशांत रायचं नेतृत्व त्यांच्या संघाला एका वेगळ्या वळणातून घेऊन जाताना दिसतंय. अजून एक चांगला चेंडू. खरं तर प्रारंभिक फलंदाज ज्या पद्धतीने खेळलेत तशाच पद्धतीनं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मात्र खालचे करत नाही आहे कारण त्यांना माहिती आहे आपले पुढचे फलंदाज फटकेबाजीच्या नादात विकेट गमावून बसलेत. गुड आफ्टरनून सर. गुड मॉर्निंग किरण सर. गुड मॉर्निंग सर. किरण सर तुम्ही 30-31ची मॅच करणार आहात का? सर आपल्या इच्छेने करेल सर. करेल ना सर, का नाही करणार सर. सर तुमच्यासाठीच वेळ आहे चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. 8व्या षटकाला कोणाला चेंडू दिला जातो बघूया. केतन शर्मा गोलंदाजी करतायत 8व्या षटकाला आणि फलंदाजी करता पॉवर प्ले घेतला जातोय. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर, बाकीच्यांना आत राहणं अनिवार्य.
क्या बात है, खूप छान चेंडू. केतन शर्मा याआधी फक्त 4 धावा दिल्या आहेत त्यांनी. एक धाव. हळूहळू 50च्या आसपास जाताना दिसत आहेत ब्रह्मयुग फायटर्स. आज त्यांना फायटिंग करायची होती, पण मात्र त्यांचे फायटर्स थोडे कमी पडलेत. अन्यथा हा सामना त्यांच्यापासून दूर गेला नसता. उन्हात ताऊन सुलाखून निघणारे हे संघ ब्राह्मण प्रीमियर लीग. हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक धावतायत. 4 धावा होतील कदाचित. नाही, चेंडू त्यांनी ताब्यात घेतला आणि इथे मात्र हो 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 2 धावा 49. पंधरा चेंडूत 37 धावा पाहिजेत. पॉवर षटक चाललंय फलंदाजी करता. हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक नोमॅन्स लँड. आठ गडी गमावून 50 धावा. चेंडू शिल्लक 14 धावा पाहिजे. 36. अशक्य क्रिकेट में असं काहीच नसतं, कारण हे गणित सुद्धा आवाक्यातलं आहे. केतन शर्माची उत्तम गोलंदाजी. त्यांनी 1.5 मध्ये केवळ 8 धावा दिलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू टाकतायत. आणि याबरोबर 8 षटकांचा खेळ जेव्हा संपतोय तेव्हा धावसंख्या केवळ 50 धावा. 8 गडी बाद आणि 12 चेंडूत धावा करायच्या आहेत ते तुम्हाला जिंकण्याकरता. 36. चल जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्न फक्त एक धाव. 11-35. आणि चेंडू सीमारेषेजवळ जातोय तोपर्यंत तिसऱ्या धावेकरता धावलेत. आणि आम्ही पण काही कमी नाही. शेवटचे फलंदाज सांगतायत आम्हाला संधी मिळाली तर आम्ही ते सिद्ध करू शकतो. इशांत रायच्या या षटकात बऱ्यापैकी धावा घेताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. एकूण धावसंख्या 54. 8 गडी बाद. बंटी दीक्षित शेवटच्या क्षणात त्यांनी अप्रतिम असा झेल घेतला.
एक काळातला तीन चेंडू शिल्लक. इशांत रायच्या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यांनी केवळ 9 धावा देत 2 गडी बाद केलेत आणि संघाच्या आशा जिवंत आहेत. अजून खेळ संपलेला नाही. स्कोर अब तक 56, 9 विकेट के नुकसान पर, और यहां पर क्लीन बॉल कर दिया और इसी के साथ में मैच की समाप्ति. यह मैच काफ़ी बेहतरीन तरीके से जीता है. 30 रनों से इस मैच को जीत लिया है और 29 रनों से ब्रह्मयुग फाइटर्स यहां पर अपना यह मैच हार चुके हैं. और यहां ईशांत राय की टीम ने, यूनिवर्सल 11 ने काफ़ी अच्छी तरह से यहां पर जीत हासिल की है. मैं दोनों अंपायर से रिक्वेस्ट करूंगा कृपया कमेंट्री बॉक्स में आए. मैं रिक्वेस्ट टू बोथ अंपायर. आत्ताच सर एक मिनिट. आत्ताचा मॅन ऑफ द मॅच